चॅप्टर 2 पॅरलर लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल समांतर रेषा व छेदिका प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन 2 if the adjoining figure if line A parallel to line B and line L is a transversal then find x. म्हणजे काय तर शेजारील आकृतीत जर रेषा A समांतर आहे रेषा B ला आणि रेषा L ही त्यांची छेदिका असेल तर x ची किंमत किती. 4 पर्याय दिले आहेत. A बरोबर 90 अंश, B बरोबर 60 अंश, C बरोबर 45 अंश आणि D बरोबर 30 अंश. तर आपल्याला x ची किंमत ही काढायची आहे तर ते आपण काढू. आता हा कोण किती अंशाचा आहे तर 4x अंश, 4x degree and 2x degree. Now these two angles are corresponding angles and corresponding angles are congruent. म्हणून हा किती अंशाचा झाला 4x चा. तसंच हा आणि हा कोण, this angle and these angles, these two angles are a pair of corresponding angles and corresponding angles are congruent when A and B lines are parallel. Therefore this angle is equal to 2x degree. आता हा कोण आणि हा कोण, हा कोणता कोण आहे अल्टरनेट, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. Therefore these two angles are also congruent. हे दोन्ही सारख्या मापाचे आहेत म्हणून आपण इथे लिहू 2x अंश 2x degree. And these two angles are interior angles and interior angles are supplementary, means addition of these two angles is equal to 180 degree. Therefore 4x plus 2x equal to 180 degree. 6x equal to 180. Therefore x equal to 180 divided by 6 equal to 30. x equal to 30 degree. मग उत्तर काय आलं D. x equal to 30 degree. आता फळ्यावरचा प्रश्न वाचा. In the adjoining figure line P parallel to line Q, let line T and line S are transversals. Find the measure of angle X and angle Y using the measures of angles given in the figure. म्हणजे काय, सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर आहे रेषा Q, रेषा T व रेषा S ह्या छेदिका आहेत. तर दिलेल्या मापावरून कोण X व कोण Y ची मापे काढा. तर आता ही आकृती बघा. तर या आकृतीमध्ये ह्या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत, पॅरलल आहे. त्याच्यानंतर T ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे S. ह्या दोन काय आहेत, छेदिका आहेत. मग आपल्याला जी माप दिलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला x चं माप आणि y चं माप काढायचं आहे. तर आता आपण ते कसं काढणार, तर आधी आपण ह्या दोन रेषा ज्या समांतर आहेत P आणि Q ह्या अशा घेऊ आणि एक छेदिका घेऊ S आणि आपण इथली y ची किंमत काढू. आता जेव्हा दोन रेषा आणि छेदिका असते तेव्हा आपल्याला माहिती की त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, समान एकरूप असतात. मग हा अँगल आणि हा अँगल काय करस्पॉन्डिंग अँगल आहे, ते काय झाले एकरूप, कॉन्ग्रुएंट. देअरफॉर धिस अँगल इज इक्वल टू 70 डिग्री. नाउ ॲडिशन ऑफ y plus 70, y plus 70 equal to 180 degree because these two angles are in a linear pair. रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोणांची बेरीज ही 180 असते. मग ह्याच्यावरून आपल्याला y ची किंमत निघणार आहे. तर y ची किंमत काय आली आपली 110. y equal to 110 डिग्री. आता त्यानंतर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग आता आपण काय करणार आहोत, तर y ची किंमत लिहू आधी. y बरोबर आहे 110
आता आपण ह्या दोन रेषा कन्सिडर करणार आहोत, पी आणि क्यू. पी आणि क्यू, आणि आता ट्रान्सव्हर्सल ही घेणार आहोत, म्हणजे छेदिका टी. ह्याच्यामध्ये एक कोण कोणता दिलाय, हा 40 अंशाचा, आणि कोणता कोण काढायचा आहे, एक्स काढायचा आहे. आता परत ह्या दोन रेषा समांतर आहे आणि त्यांना एक छेदिका आहे. मग अशा वेळेस काय असतं, करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. संगत कोण हे एकरूप असतात. हा कोण आणि हा कोण काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग त्याच्यामुळे हे दोन्ही सारखे मापाचे आहेत, म्हणून आपण इथे किती लिहिणार, 40 अंश. मग 40 अधिक एक्स बरोबर काय येणार, 180. कारण परत हा कोण आणि हा कोण रेषीय जोडीतील कोण आहे. angles in a linear pair, 40 plus x equal to 180 degree. Therefore x equal to 180 minus 40 equal to 140 degree. मग x ची किंमत किती आली, 140 अंश. तर आता आपण दोन्ही किमती काढलेल्या आहेत, x आणि y च्या किमती. In the adjoining figure, line L, line P parallel to line Q, line L parallel to line M. Find measures of angle A, angle B and angle C using the measures, MEASURES, measures of given angles. Justify your answer. आता या दोन सरळ रेषा आहेत, समांतर आहेत. दोन्ही रेषा, परत ह्या दोन्ही रेषा समांतर आहेत. आता रेषांचे नाव लिहू आपण, एल एम, आणि दुसरी रेषा इकडं पी क्यू. त्याच्यामध्ये हा कोण आहे 80 अंश, हा कोण आहे ए. हा कोण आहे ए. नंतर हा कोण आहे बी आणि हा कोण आहे सी. तर इथे आपल्याला एक कोण 80 दिलेला आहे आणि दोन रेषा एल आणि एम ह्या समांतर रेषा आहेत. तसंच पी आणि क्यू ह्या दोन रेषा पण समांतर आहे. तर आपल्याला कोण ए, कोण बी आणि कोण सी ह्यांचे माप काढायचे आहेत. तर आपण ते आता काढू. आता आपल्याला आकृतीमध्ये एक कोन दिला आहे 80 अंशाचा. 80 अंशाचा कोन आणि हा कोन, हे दोन्ही कोन कसे आहेत, अल्टरनेटिव्ह आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. आणि जेव्हा दोन रेषा समांतर असतात आणि त्यांना एक छेदिका छेदते, तेव्हा त्यावेळी जे कोन तयार होतात त्याच्यामधला कोन हा जो आहे बाह्य व्युत्क्रम कोन, हे कसे असतात, एकरूप असतात. म्हणून सी बरोबर काय येणार, angle C बरोबर 80 डिग्री, बिकॉज these two angles are exterior alternate angle. त्याच्यानंतर अँगल सी आणि अँगल बी हे कोण कसे आहेत, करस्पॉन्डिंग आहेत. त्यामध्ये पी आणि क्यू इथं काय आहेत, पॅरलर लाईन्स, आणि ही एम काय आहे, त्यांना छेदिका आहे. त्याच्यामुळे सी आणि बी हे काय आहेत, सारख्या मापाचे आहेत. therefore angle B equal to 80 डिग्री अगेन. आता आपल्याला अँगल ए काढायचा आहे. तर अँगल ए आणि हा अँगल इथला हे काय आहेत, सारख्या मापाचे आहेत, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि जेव्हा ह्या दोन रेषा समांतर आहेत त्यांना ही छेदिका क्यू आहे, तेव्हा करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण कसे असतात, सारख्या मापाचे.
म्हणजे ह्याचं माप काय येणार आहे ए. मग आणि हे दोन्ही कोण कसे आहेत, रेषीय जोडीतील कोण आहे, लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर. देअरफॉर ऍडिशन ऑफ दीज टू अँगल्स इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला बी ची किंमत माहिती आहे, तर आपण आता ए ची किंमत काढू. ए प्लस बी इक्वल टू 180 डिग्री. Therefore, A equal to 180 degree minus 80 degree equal to 100. A ची किंमत किती आली, अँगल A इक्वल टू 100 डिग्री. हे आपण उत्तर काढलेले. आपण हे उत्तर परत एकदा लिहू. एटी डिग्री अँगल B इक्वल टू angle C equal to 80 degree, B equal to 80 degree. Therefore, A equal to 100 degree, and therefore A equal to 100 degree.